जय मुंगसाजी माऊली. आजच्या भागामध्ये आपण बघणार आहे गमाई माऊलीच्या पोटी जन्मलेले हे बाळ. सामान्य नव्हतं, हे बाळ म्हणजे साक्षात परब्रह्म आदिशक्तीचं स्वरूप होते, ज्याची गती कोणालाच कळू शकत नाही, जो ब्रह्मरूप असूनही आईच्या कुशीत बाळ म्हणून खेळायला आले होते. गमाई आणि तिचे पती विक्रम दोघेही सद्गुणी समाधानात राहणारे. त्यांच्या घरी तुळजाजी नावाचं तेजस्वी सामळ बाळ वाढत होतं. दिसायला लहान पण तेजाने ध्रुवतायासारखं अढळ, जणू संपूर्ण विश्वाचं रहस्य त्या लहानशा देहात सामावलेलं होतं. गमाई माऊलीचं मातृत्व अत्यंत पवित्र आणि दिव्य होतं. जसं अंधाया गुहेत एक छोटासा दिवा लावला की संपूर्ण अंधार नाहीसा होतो, तसंच गमाईच्या प्रेमाने अज्ञानाचा अंधार दूर झाला. जो ध्यानातही सापडत नाही, तोच परब्रह्म आईपुढे सगुण रूपात खेळत होता. जो काळाला चालवतो, तोच काळाच्या अधी बाळ म्हणून वाढत होता. तुळजाजी रांगू लागला, ठुणू ठुणू चालू लागला, घरातल्या वस्तू उचलून अंगणात फेकू लागला. रात्री अचानक उठून आईकडे धावत यायचा, भुकेने रडायचा. आई, भाकरी दे, असं म्हणायचा. गमाई माऊली रागावत नसे, ती प्रेमाने कुरवाळायची, समजावायची आणि पुन्हा झोपवायची. या माऊलीच्या प्रेमाला कोणतीच उपमा नाही. ते गंगेच्या प्रवाहासारखं शांत, खोल आणि अखंड आहे. हे प्रेम किती महान आहे ते फक्त भगवानच जाणतो, कारण त्या प्रेमात स्वतः देव लहान बाळ होऊन नांदत होते. अशा प्रकारे श्री भगवान मुंगसाजी महाराजांच्या बाललीलांचं आणि गमाई माऊलीच्या वात्सल्याचं अद्भुत वर्णन या अध्यायात केलं आहे. पुढील अध्यायात ही कथा आणखी गोड, आणखी दिव्य आणि भक्तीने परिपूर्ण होणार आहे. जर तुम्हाला अशाच भक्तिमय दैवी कथा ऐकायला आवडत असतील तर चॅनेलला सबस्क्राईब करा.